वरवर 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 पाहता सुरुवातीला अभंग पाठांतरातला आहे म्हणून अगदी सोपा वाटत होता आणि पाठांतरातल्या गोष्टींकडे आम्ही बहुतेक वेळेला दुर्लक्ष करत असतो. काय करत असतो? पाठांतरातलं ना जाऊ द्या, मात्र तुकाराम महाराजांनी काय मागून घेतलं असेल तर अध्यात्माचा सार मागून घेतला होता. म्हणून आजपासून आपण एक करायचंय, अभंगातनं काहीतरी शिकायचंय. देवाच्या समोर उभा राहिला ना की संसाराच्या मागण्या करत बसू नका. काय? देवाच्या समोर उभा राहिला का संसाराच्या मागण्या करत बसू नका. कारण संसार ज्याही माणसानं कितीही नेठानं करू द्या, मात्र असा मला जगाच्या पाठीवरती एखादा माणूस दाखवा ज्यानं अत्यंत उत्तम संसार केला आणि तो सुखी झाला. नाही 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 नाही, दुःखालय महाराज. काय आहे? दुःखालय. तुम्ही एक अपेक्षा करा, तिची पूर्णता होऊ द्या, लगेच दुसरी अपेक्षा निर्माण होते. तिची पूर्तता होऊ द्या, तिसरी अपेक्षा तयार असते. तिची पूर्तता होऊ द्या, चौथी तयार असते. हे न संपणारं चक्र आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी जे आपल्याला शिकवलं त्या गोष्टी आता उद्यापासून आपण देवाच्या समोर पुढ्यात राहून मागायला सुरुवात करायची. त्यावेळेला खऱ्या अर्थानं कीर्तन आपण ऐकलं आणि ते आपल्या अनुकरणात आलं असं होईल. नाहीतर महाराज ग्रंथ हेच आपले गुरु, हा सुविचार आम्ही शाळेत असल्यापासून ऐकतो. काय? शाळेत असल्यापासून ऐकतो की नाही? ग्रंथ हेच गुरु. ग्रंथ होतील ना गुरु तुमचे, पण कधी? जेव्हा ग्रंथात जे सांगितलंय ना ते तुमच्या आचरणात असायला हवं. काय? ग्रंथांनी जे सांगितलं ते तुमच्या आचरणात असायला हवं. आणि मग ग्रंथाचा एक एक शब्द आपल्यासाठी काय होईल? गुरु झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी तुकाराम महाराजांकडनं ते शिकायचंय. हे आपण शिकलो की कीर्तन 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 कारणी लागलं म्हणून समजायला काहीच हरकत नाही. ज्ञानेश्वर